कसे आहेत तुम्ही सर्व आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या रोहित फिरता कॅमेरामध्ये। आणि गेला 1 वर्ष आपण मेहनत करतोय, व्हिडिओ काढतोय, व्लॉग बनवतोय, बघता बघता वर्ष संपत आलं। 2024चा एंड आला आणि तुमच्या सगळ्यांसोबत हे वर्ष खूप आनंदात गेलं, मजा मस्ती धमाल फिरण्यात एकदम बोलतात ना। एवढा लाईफ म्हटलं आतापर्यंत बेस्ट इयर कोणतं असेल तर 2024 होतं आणि तसाच वर्षाचा एंड पण चांगला फिरता फिरता व्हावा यासाठी नवीन व्लॉग बनवतोय। आणि आज आपण आलोय भंडारदराला, आज कॅम्पिंगसाठी आलोय आणि एकटा नाही तर माझ्यासोबत आपला ओमकार सुद्धा आहे। आणि ओमकारचा तब्येत थोडी बरी नव्हती तरी पण तो बोलला चल दादा तू निघतो तर मी पण येतो, त्याच्यामुळे आम्ही दोघं जण बाईकवर आलोय। किती धमाल येते, कॅम्पिंग कशी होते आणि लेक साईड कॅम्पिंग आहे त्याच्यामुळे एन्जॉय आहे फुल। आणि इयर एंड धमालमध्ये करत आहे, नवीन वर्षाची सुरुवात पण फिरण्यापासूनच आपल्याला करायची आहे मित्रांनो। त्यासाठी काहीतरी नवीन करूया, चला जाऊया पुढच्या प्रवासाला सुरू करूया आणि कॅम्पिंग एन्जॉय करूया। आणि मित्रांनो मध्ये एक पॉइंट भेटलाय, क्लास व्ह्यू आहे, क्लास म्हणजे एवढं भारी वाटतंय ना, थांबूसं वाटलं, बोलो चला थांबूया कारण निसर्ग एवढा छान आहे ना आणि थंडी वाजत चालली हळूहळू। क्लास व्ह्यू भेटतात, एक नंबर आहे। मागे पण बघू शकता पूर्ण गडच आहेत, गड किल्ल्यांचे बोलतात ना, माहेरघर बोललं तरी चालेल इकडे, एवढे गड किल्ले आहेत। मित्रांनो फायनली एंटर कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य भंडारदरा। समोर व्ह्यू बघू शकता, व्ह्यू बघून आम्ही अक्षरशः थांबलो, एवढा मनमोहक असं दृश्य डोळ्यासमोर आले, क्लास वाटते भाई। हा बघू शकता मागे व्ह्यू, काम कर काय बोलशील व्ह्यू बघून? मस्त व्ह्यू आहे, एक नंबर। एवढं तर मस्त कोणी बोलतात, काहीतरी चांगलं बोल ना भाई। नाही खूप मस्त व्ह्यू आहे, कधी बघितला नव्हता, आज बघितला। हो खरंच एक नंबर आहे भाई। आमच्या मागे बघू शकता मित्रांनो, क्लास क्लास आणि क्लास, कारण क्लास माझा आवडता शब्द आहे आणि जी गोष्ट मला आवडते तिथेच मी क्लास बोलतो, त्याशिवाय कुठे बोलत नाही जास्त, त्याच्यामुळे हा व्ह्यू क्लास आहे। बघू शकता भाई सूर्य आणि त्याची जी पाण्यामध्ये अशी लाईन आली आहे ना, एक नंबर वाटतो। हो आणि आजचा कॅम्पिंग लेक इकडे असणार आहे आणि आपले टेंट पुढे असणार आहेत मित्रांनो। हे मित्रांनो फायनली आपण लोकेशनला पोहोचलेलो आहे, ते भंडारदराला विल्सन व्हॅली म्हणून आहे, विल्सन व्हॅली तिथे आपला आता स्टे असणार आहे, टेंट स्टे आहे। आणि मागे बघू शकता खालच्या बाजूला तिकडे लेक आहे, तिथे सकाळी नाही तर आता नाईट पॉईंट असतील ते फिरायचं आहे आपल्याला, एन्जॉय रात्रभर धमाल मस्ती फुल टू आहे। आणि त्यात आपल्यासोबत ओमकार आहे, त्याच्यामुळे काहीतरी क्रिएटिव्ह पण होऊ शकतं भाई। लेट्स गो। ओके भाई, आणि हे आजचं आपलं निवासस्थान असणार आहे मित्रांनो, टेंटमध्ये भाई। कुठे लास्ट टाइम टेंट स्टे गेलेला उत्तराखंड नंतर आता महाराष्ट्रात पहिल्यांदा टेंट स्टे। ओमकार तू टेंट मध्ये थांबलाय की नाही कधी? पहिल्यांदाच आहे मित्रांनो। थोडं फ्रेश वगैरे झालोय आणि हळूहळू इकडे पण गर्दी वाढत चालली आहे। ज्या ग्रुपमध्ये आम्ही बुकिंग केलेली त्या ग्रुपमधून फक्त 6 जण झाले त्याच्यामुळे, आणि ते आले ते 2 जोड्या कपलचे आहेत, त्याच्यामुळे आम्ही दोघंच आता इथे आहे। ठीक आहे तरी पण आपल्याला काय, बाकीची माणसं पण खूप आहेत, दोस्ती करायला रोहितला टाइम लागत नाही आणि सोबत ओमकार आहे त्याच्यामुळे मजा येणार आहे। आणि आता बार्बिक्यू वगैरे, त्याच्यानंतर इथले ट्राईब जे आहेत म्हणजे आदिवासी नृत्य होणार आहे ते एन्जॉय करायचं आहे आपल्याला। हो आणि मित्रांनो इकडे नॉनव्हेज बार्बिक्यू, हा हा। आणि इथे मास्टर शेफ, भाऊ काय नाव तुझं? उत्तम कामगिरी करतोय उत्तम। मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला बोललो एक लोकनृत्य होणार आहे, आपल्या इथले जे आदिवासी लोक आहेत इथले त्यांच्यातर्फे एक नृत्य सादर करणार आहे। आणि मित्रांनो आदिवासी नृत्य थोड्या वेळात सुरू होत आहे। आपल्या कोकणात जसा शक्तिदुरा होतो माल्या डान्सचा, तसा यांच्याकडे हे नृत्य होतं इकडे पारंपरिक। बुवा खदलं होत आहे आता, बुवा खदलं वा बुवा।
मित्रांनो बघितलं असेल पहिली बारी इथं झालेली आहे सूर्यवाल्यांची आणि आता शक्तीवाले आहेत. महिलांची बारी इथं दुसरी सुरू होते बघू शकता तुम्ही. आता मागे फुल एन्जॉय आपल्या बालाडांसारखाच आहे. चला दुसरी बारी सुरू झालेली आहे. वा वा बघितलं असेल एवढा सुंदर पारंपरिक नृत्य आणि माझ्यासोबत आदिवासीचं ज्याने आता काम केलं ते दादा माझ्यासोबत आहेत. अस्सल उपयोग असं वाटतं कुठेतरी लहान पोरं अक्षरशः घाबरली आणि एवढा छान कार्यक्रम झाला. दादा खरा चेहरा दाखवा जरा तुमचा. हे बघा दादा, ही एक आमची आदिवासी कला आहे. आमच्या पोटाच्या साधनासाठी काहीतरी कला करून रोजगार भेटावा म्हणून आम्ही ही कला करतो. नाही पण कला जपणं ही फार महत्वाचं सध्या बोलतात ना काम आहे आणि ते तुम्ही करताय त्याला भारी वाटलं. आणि आपल्या कोकणात जसा मित्रांनो शक्ती दुरा असतो पहिली बारी दुसरी बारी आणि हे असंच काहीतरी झालं अशी मजा आली. असं वाटत होतं आपलं कोकणातला कुठेतरी सण आणि हे सगळे जण एवढे छान. हा जो आमचा हा कार्यक्रम आहे, आमचं गाव लोहाळवाडी तालुका अकोला जिल्हा अहमदनगर. हा कार्यक्रम आम्ही पूर्ण महाराष्ट्रात दाखवत आहोत. आम्ही पण ह्या कार्यक्रमात माझी एकच सांगा आहे आपल्या सरकाराला शासनाला का आम्हाला काहीतरी मानधन मिळावा. आम्ही त्याच्या अपेक्षा करीत आहोत. आम्हाला काही लय देऊ नका पण आम्हाला थोडं काय जर मानधन द्या. आम्ही पिढ्यानपिढ्या आमचा हा कार्यक्रम चालू आहे. आमची मानधनाची मागणी आहे तेवढी पुरी व्हावी हीच विनंती करतो. नक्कीच नक्कीच सरकारपर्यंत आमचा व्हिडिओ ब्लॉग गेला तर काहीतरी मागणी होईल पूर्ण. तुम्ही माझ्यापेक्षा पण गरम आहात तरी तुम्ही शांत राहता. खूप गरम आहे हा खूप गरम आहे माहिती का मी 5 पीस घेतले जास्त कंटिन्यू चिकन खातो. तुझं नाव काय भावा? अनिकेत चौधरी. इथे आपल्याला अनिकेत भेटलेला आहे. अनिकेतचे काही डाऊट्स असे लिगल आहेत. फर्स्ट टाइम अनिकेत आज काय खाणार? बार्बेक्यू. टुडेज वी आर इटिंग अ बार्बेक्यू. आय लाईक दिस ट्राय कर रेसिपी. आय लव्ह दिस रेसिपी. तुम्ही जरूर या आणि इकडे भेट द्या. मित्रांनो बॉनफायर वगैरे झाले. व्हिडिओ काय एवढी घेता आली नाही कारण असं गप्पा मारण्यात जास्त टाइम गेला. एक आपला मित्र मगाशी तुम्हाला दाखवला अनिकेत, त्याचीच फॅमिली होती. सगळेजण गप्पा मारत होतो आणि गप्पा झाल्या. आता बुफे लागलाय जेवणाचा. जेवण करून घेऊया, बघूया जेवायला काय काय. आणि अनिकेतच्या फॅमिलीसोबत आणि अनिकेतसोबत गप्पा मारून एवढी मजा आली. अनिकेत आपल्या सोबतच आहे. अनिकेत काय बोलशील आपल्या सबस्क्रायबर सर्वांना? हे जेवढं काही मी आपण एन्जॉय केला इतका आनंदी वाटला. आणि हॉटेल काय नाव आपल्या हॉटेलचं? विल्सन व्हॅली. विल्सन व्हॅली हॉटेल. इट्स अ व्हेरी गुड मोमेंट्स अँड इट्स अ व्हेरी enjoyable moments of my life and that is very good food available like that non-veg, veg, other moments. So one side भाकरी ज्वारीची डेंजर जेवण. डेंजर enter your mouth. Wow. Feel like very wow. I love this and all disco dance. I love this. Next time definitely I know late night cravings आम्हाला भूक लागलेली आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 2:30 आणि आता आलेलो आहे खायला. निघताना 12 वाजलेले आता 2:30 वाजले. थंडी वाजता पण चहा आणि बिस्किट खाऊया. चला मित्रांनो. रात्री 12 वाजता बिस्किट पुढे आणि गरमागरम चाय तिथे ठास.
एक नंबर टेस्टी चाय चांगली भेटली आम्हाला नशीब. त्याचा ऐकून काली क्यों चाहिए जुदा हो गए. तुम्ही आम्ही इथे जिथे टेंट होते तिथे वरती आताच वनवा लागला माझ्या मागे बघू शकता तुम्ही. भाई काहीतरी चुकीचं वाटतं, कुठेतरी बॉन फायर करताना कोणीतरी वनवा लावलाय तिथे बघू शकता मागे माझ्या. आणि इथे वनवा लागलाय पूर्ण. हा बोलतात ना ह्याच चुका असतात लोकांच्या ज्या इथे करतात लोक. खूप मोठ्या प्रमाणात वनवा लागलाय हा. मित्रांनो बघू शकता इथे तयारी चालू झाली. वनवा हा खाली बघता बघता खाली आलेला आहे खूप म्हणजे असं. आणि भयानकरित्या त्याने रूप घेतले वनव्याने आता की मोठ्या प्रमाणात वनवा लागला इथे. आणि मी इथे बघितलं असेल थोड्या वेळापूर्वी इथे जो वनवा लागला होता आपल्या टेंट जिथे आहे त्याच्या मागे. आणि तो काही क्षणातच म्हणजे एवढ्या भयानक प्रमाणात लागलेला की तो काही क्षणात विझवला गेला इथल्या वन अधिकाऱ्यांकडून. ते वन अधिकारी देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा एक छोटासा सत्कार इथल्या ओनरतर्फे करतायत. तर खरंच खूप धन्यवाद यांचे. यांनी आज जे काही मोठं काम केलंय त्याबद्दल. आणि इथले वन अधिकारी आहेत त्यांना आपण एकदा थँक्यू बोलूया. काका थँक्यू, एवढं मोठं काम केलं तुम्ही. आणि यांचा एक छोटासा सत्कार आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देखील. तुम्हालाच वेळ नाही आज इथं एवढा वनवा लागल्यानंतर तुम्ही आमच्यापर्यंत मल्लिक साहेबांकडून का व्हायला मेसेज आला. आमची टीम हजर झाली. आमची असं कुठेही असलं वनवा पेटला डोंगरात असो कड्याकापर्यंत असो आम्ही सगळे आवर्जून तिथं उपस्थित असतो. पण तुमच्यामुळं आम्हाला एक मेसेज भेटला जेणेकरून फक्त एक 10% जंगल जळलं बाकीचं आपण वाचू शकलो. नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना हसता तरीही हवा पारे दुरावा. आणि मित्रांनो बघू शकता रात्रीचे 2 वाजलेत. सगळेजण आपापल्या टेंटमध्ये जाऊन निवांत झोपलेत. आणि हे आपले ओनर शुभम दादा बाई जाम मेहनत घेतोय काय पण बोला. मित्रांनो ह्या माणसासाठी इथे नक्की या. बाकी हो. आणि उत्तराखंड नंतर पुन्हा एकदा टेंटमध्ये. आणि ओमकार भाऊ आपले फर्स्ट टाइम टेंटमध्ये झोपतायत. ओमकार कसं वाटतंय? छान वाटतंय. उठे अरे उठ तर सांग तुझ्या एक्सप्रेशन सांग कसं वाटतं काय फील होतंय तुला उठला. आजचाही नाईट तर मस्त गेली. आणि आता टेंटमध्ये पुन्हा एकदा 4-5 महिन्यांनी झोपायला भेटतंय भाई. या मजा कमी होतात. चला गुड नाईट मित्रांनो. उद्या सकाळी भेटू नवीन वर्षामध्ये आपण. चला बाय. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. गुड मॉर्निंग. आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होईल त्याच्यामुळे काही शंका नाही आहे. आणि कालची रात्र अक्षरशः 2-3 वाजता झोपायला आलो. तुम्ही बघितलं असाल. सुरुवातीचा 1 तास तर कोणतरी मागच्या टेंटमध्ये एवढा घोरत होता. हालत बेकार केली.
हा हा एक नंबर व्ह्यू आहे रे. आणि मित्रांनो बघू शकता हा पूर्ण भंडारदरा बॅकवॉटर. इकडे समोर आहे ते हरिश्चंद्रगड आणि तो तिकडे कळसुबाई. इथे दिसत नाही पूर्ण धुकं असल्यामुळे वरती. आणि तो आहे तो कळसुबाईचा डोंगर आहे. आणि इकडे त्याच्या पुढे हा कोकणकडा पूर्ण पॅटर्न. आणि एक नंबर म्हणजे बोलत ना वातावरण तर क्लास आहे बाई इकडे. द बेस्ट तुम्हाला पॉईंट हवा असेल चिल करायला रिलॅक्स करायला तर नक्की बेस्ट ऑप्शन आहे भंडारदरा. आणि मित्रांनो फायनली आपली भंडारदरा ट्रिप इथेच एंड होते. खूप काही बोलतात ना एकदम सुंदर सुंदर गोष्टी आपण इथून घेऊन जातो. इथलं लोकेशन आहे, कालचा आदिवासी नृत्य असेल, रात्रीचं सिंगिंग असेल, अनिकेत असेल, खूप काही गोष्टी होत्या ज्या इथे मजा करायला आली. सगळ्यांसोबत मजा पण आली. की भंडारदरा ट्रिप तुम्हाला कशी वाटली, इथलं लोकेशन कसं वाटलं, तुम्हाला सांगितलं ते आवडलं की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या रोहित फिरता कॅमेरा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.